प्रियंका किचन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी पुडिंग बनवली होती. एकदम मऊ आणि एकदम लज्जतदार अशी आपली ही पुडिंग, एकदम सॉफ्ट. तर चला आज आपण या व्हिडिओमध्ये पुडिंग कशी बनवणार ती आज बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नवीन असा चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता, आपण सिंचन चॅनलमध्ये बघितलेलं आहे की सिंचनला पुडिंग खूप आवडती. तर आज आपण तीच पुडिंग बघणार आहोत, ती कशी बनायची आहे आणि एकदम 2-3 वस्तूपासून एकदम झटपट तयार होते. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज आपण तीच पुडिंग बनवणार आहोत. तर हे बघा, इकडे मी ही पुडिंग बनवलेली होती. तर आता थोडीशी मी कट पण करून दाखवणार आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मार्केटसारखी एकदम सॉफ्ट अशी आपली ही पुडिंग मी बनवली होती. इकडे चाकूने कट मारून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघताच मी चाकूने कट मारल्यावर किती मऊ आणि मऊसर अशी आपली ही पुडिंग बनून तयार आहे. तर ती आता कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि काय काय साहित्य लागतं ते पण बघणार आहोत. इकडे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, साखर घेतली आहे अर्धा वाटी, कस्टर्ड पावडर अर्धा वाटी, दूध घेतलं आहे अर्ध्या वाटीला थोडंसं वर घेतलेलं आहे आणि अंडं घेतलेलं आहे, पण मी ते टाकणार नाही आहे, ते मी स्किप करणार आहे. आता इकडे मी गॅस पेटवणार आहे. आता गॅस पेटवल्यानंतर आपण कढई ठेवायची आहे. इकडे मी कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची आहे. 1 ते 2 चमचा थोडी साखर टाकून आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे. इकडे मी साखर टाकलेली आहे. आपली साखर वितळलेली आहे. आता आपली साखर वितळल्यानंतर ती कॅरमाइज झालेली आहे. आता एका वाटीमध्ये आपण काढून घ्यायची आहे. आपली मस्तपैकी आपण आता ह्या वाटीमध्ये काढून आणि तिला व्यवस्थित गोल आकारामध्ये आपल्याला ती फिरून घ्यायची आहे. व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे वाटीमध्ये. आता मी व्यवस्थित ती वाटीमध्ये सेट केलेली आहे. आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे. आपली आता कढई गॅसवर ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. मी इकडे दूध टाकून घेतलं आहे. दुधाला चांगलं उकळून घ्यायचं आहे. आपलं दूध गरम होईस्तोवर आपण त्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची आहे, 2 चमचे. मी इकडे 2 चमचे साखर घेतलेली आहे, ती टाकून घेतलेलं आहे आणि दुधाला चांगलं व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. आता मी कस्टर्ड पावडर जी घेतली होती त्याच्यामध्ये थंड थोडंसं नॉर्मल दूध टाकून आपण कस्टर्ड पावडर दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. आता ती दुधामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे आपण चांगलं मिश्रण थोडंसं शिजू द्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने चांगलं मिक्स करायचं आहे. आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे. आता याला मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, थोडंसं शिजू दिलं आहे. चमच्याने चांगलं मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. आता मी याला व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे. यानंतर आपण वाटीमध्ये जी साखर कॅरमाइज व्हायला टाकून घेतली होती, आता ती आपली मस्तपैकी आपण थंड झाल्यावर आता याच्यामध्ये आपण आपले कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण आहे ते टाकणार आहोत. आता मी पूर्ण वाटीत काढून घेतलेलं आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि आपल्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे. आता याला हळूहळू मी डॅब डॅब करून घेत आहे. त्यामध्ये जे बुलबुले असतील ते व्यवस्थित बाहेर हवा निघून जाईल. आता मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे 4 ते 5 मिनटं, 4 ते 5 तास. आता हे 4 ते 5 तासानंतर आपली पुडिंग मस्त तयार झालेली आहे, मस्त थंड झालेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये ह्या पुडिंगला काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित सेट झालेले आहे. साखर साईडने बघा कशी मस्त कॅरमाइल होऊन तयार झालेली आहे. आता आपण एका प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. इथे मी एक प्लेट घेतली आहे. आता
आता प्लेटला उलटे साईड करायचे आहे आणि आपल्याला आता वाटी उलटी करून काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे किती छान असं मस्त ते वरून साखरेचा जो आपण वितळून घेतलेली ती साखर तर बघू शकता किती छान कलर बी आलेला आहे आणि आपलं किती मस्त असं आपलं हे पुडिंग बनवून तयार आहे. एकदम मऊ आणि एकदम सॉफ्ट असं आपलं हे पुडिंग बनवून तयार आहे. तर तुम्ही घरी नक्की अशा पद्धतीने करून बघा. साहित्य पण प्रमाण एकदम बरोबर आहे. तुम्ही अशा पद्धतीचं नक्की करून बघा. अंडं आवडत नसेल तर अंडं तुम्ही टाकू नका. मला पण नव्हतं आवडत. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पण ते टाकलं नाही. तर तुम्ही हे अशा पद्धतीचे पुडिंग एकदम सोप्या पद्धतीने तर नक्की करून बघा. तर मुलं आवडीने खाशील. मार्केटतून आणण्यापेक्षा घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीचे आपले हे पुडिंग बनवून तयार आहे. आता मी इकडे चाकू घेतलेला आहे. चाकूने मी कट करून दाखवत आहे. तर चाकू घातल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आपलं हे पुडिंग बनवून तयार आहे. बघा इकडे मी कट करून घेतलेलं आहे. आपलं एकदम सॉफ्ट आणि मऊ असं पुडिंग बनवून तयार आहे.